नमस्कार. आपण या ठिकाणी जातेगाव विद्यालयात आहे आणि नाट्य छटा स्पर्धेसाठी एवढी मुलं बरीच मुलं जमलेली आहेत. तर या ठिकाणी या नाट्य छटे स्पर्धेचा फायदा काय? आपण कुठून आलात? मी सायली पठारे. मी कोंडापुरीवरून आले. आधी आहे माझी मुलगी 8वीला आहे. दारेवाल विद्यालय नाट्य छटामध्ये आहे. तर खूप छान वाटतंय इथे येऊन. नाट्य छटाला मुलं गेलेली आहे आतमध्ये आणि चांगल्या पद्धतीने इथं व्यवस्था केलेली आहे आणि खूप छान वाटतंय. याचा काय फायदा काय वाटतो? याचा पुढं मुलांना स्टेज डेअरिंग येईल आणि त्याच्यानंतर ना पुढं काय बोलतो आपण, कलागुणांना वाव भेटेल. कुठून आलात आपण? मी शिरूरहून आले. माझं नाव आदिती जोशी. मी आता यावर्षी नाट्य छटेत माझा मुलगा 3ऱ्यांदा 4थ्यांदा पार्टिसिपेट करतोय. या शाळेची व्यवस्था खूप छान आहे. मुलांना आमच्या खूप कलागुणांना वाव मिळतोय आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे इथं सगळे कोऑपरेटिव्ह आहेत. टीचर्स पण जजेस पण खूप छान यांनी मॅनेज केलंय, ऑर्गनाईज केलंय. थँक्यू. नाट्य छट्टेमध्ये आपला कोण मुलगा आहे का मुलगी? मुलगी आहे. कुठून आलात? कोणती शाळा? मी कोरेगाव भीमावरून आलो. संभाजीराजे? नाही, प्राथमिक केंद्र शाळा कोरेगाव, मराठी शाळा. आणि याच्यात काय वाटतं तुम्हाला? याच्यात मुलांना काय फायदा होईल का? सर, फायदा खूप होईल. कारण आम्ही ज्यावेळेस स्पर्धेत पहिल्या वर्षी भाग घेतला होता 2रीत असताना, तेव्हा गेस्ट म्हणून सुरेखाताई पुणेकर आल्या होत्या आणि एवढ्या मोठ्या गेस्ट आपल्या मुलांना आशीर्वाद, परत जिल्हा लेवलला विजय पटवर्धन सर, त्यांना बघून मुलं खूप उत्साहित होतात आणि एवढा मोठा कार्यक्रम आणि एवढं प्रोत्साहन मुलांना मिळते, त्याच्यापेक्षा दुसरी गोष्ट तर मुलांसाठी काही नाही. खूप आनंद. आणि खूप पहिल्या वेळेस संख्या एकदम कमी होती मुलांची. आता यावेळेस आमच्या कोरेगाव भीमासारख्या मराठी शाळेमध्ये कमीत कमी 45 ते 50 मुलं आता स्पर्धेत भाग घेतलेले. 45 ते 50 मुलं. बरं, म्हणजे मुलांना बोलता आलं पाहिजे. हो हो. आम्ही शिक्षक सुद्धा खूप प्रयत्न करतात त्यांना शिकवायला. पालक सुद्धा खूप मेहनत घेतात आणि एवढ्या मेहनतीमध्ये मुलं निर्माण होतात. ते छटा म्हणजे फक्त नाट्य छटा बोलायचं का? त्याप्रमाणे काहीतरी वागायला काय संदेश असतो ना प्रत्येक नाट्य छटेमधून? तर कसं आहे, नाट्यछटामध्ये कसं आहे, याच्यामध्ये वेशभूषा आणि वेशभूषेला वगैरे तेवढं महत्त्व नसतं. नाट्यछटामध्ये काय आहे, त्यांचं पाठांतर, त्यांचा धीटपणा आणि त्यांची बोलण्याची पद्धत, चेहऱ्यावरचे हावभाव, हातवारे, याच्या माध्यमातून प्रेक्षकांना काहीतरी म्हणजे प्रेरणा देणं, प्रबोधन देणं, या सर्वांमध्ये मुलांना ती आवड निर्माण होते. तर आपल्या शेजारी आहेत, हे निर्माता आहेत. तर यांना ही मुलं पुढे कामाला येतील सर, नक्की येतील. कारण बोलता आलं पाहिजे. हो. बोलता नाही आलं तर पुढे इंटरव्ह्यूला गेल्यावर तुम्ही किती हुशार असला जर एवढ्या वयातून पहिलीपासून एक मुलगा निर्माण करणं म्हणजे खूप मोठं निर्मिती म्हणावं लागेल. ठीक आहे, मोठ्या मोठ्या मुलांना चान्स मिळतो, पण आमच्यासारखे जे मराठी शाळेतले मुलं असते त्यांना स्टेज निर्माण नाही होत एवढ्या लवकर. आणि बालरंगभूमी हे स्टेज निर्माण करून देते, हे खूप महत्वाची गोष्ट. मुलांना संधी मिळते. मी श्री छत्रपती संभाजीराजे विद्यालयातली शिक्षिका आहे. तर खूप यांचा छान उपक्रम आहे हा. गेले ते 7-8 वर्ष हा राबवत आहेत. सौ दीपालीताई शेळके, तसेच हे पण तांबे सर, ते पण घेत आहेत. तर खूप छान उपक्रम आहे. मुलांना एक पुढं पण जाताना काय ह्याच लेवलवरती नाही तर मोठ्या लेवलवरती मुलांना नाटक म्हणजे काय हे खऱ्या अर्थानं यामध्ये ती शिकणार आहेत. तर आपल्याकडे पण बहुतेक मुलं नाटकामध्ये कमी पडतायत. तर ही जर सेस त्यांनी स्वीकारली तर माझ्या तरी मते मुलं नाटकामध्ये कुठं कमी होणार नाहीत. मुलं सुद्धा नाटककार होतील, नाही का? त्यामुळं खूप छान हा उपक्रम आहे. चांगले कलाकार होतील. बरं, हे तुमच्या शेजारी जे आहेत ते साहेब, ते तर वेगळंच अजून काय काय शिकवतात? कराटे, अजून लाठी काठी. खूप छान उपक्रम. काल सणसवाडीमध्ये 5,500 काठी सारखा मुलींसाठी ते उपक्रम राबवत आहेत. तर एक ते म्हटले का स्टेट लेवलवरती त्यांचा हा उपक्रम गेलेला आहे. त्यामुळे तो तर मुलांच्या पण गरजेचा आहे, संरक्षणासाठी खूपच महत्वाचा आहे आणि गरजेचं देखील आहे. आणि दुसरं हे बोलता आलं पाहिजे मुलांना. बोलता येण्यासाठी मला वाटतं मॅडम पहिलं त्याला गाता आलं पाहिजे. गावगावामध्ये हरिपाठ होतो, मग एका आठवड्याचे 168 तास. की तुम्ही शिक्षक आहात, तुम्हाला संस्कारी पिढी खरंच बनवायची असेल. नाही, संस्कारी पिढी तर बनवायची आहेच. संस्कार असल्याशिवाय ते काही पुढे जाणारच नाहीत, नाही का? मुलांना तुम्ही परिपाठाला
एखादा अभंग बहिणाबाईचा वगैरे काय असं घेता का? मुलांना आम्ही अभंग वगैरे काही घेतलेले नाहीयेत, पण कला माध्यमातून आम्ही त्यांना चांगले चांगले उपक्रम घेतोय. तर त्यामध्ये प्रार्थना वगैरे असतील नाही का, तर अभंग पण आम्ही घेऊ. मग अभंग पण, कारण काय संस्काराची गरज आहे. कारण नवीन पिढी अगदी मोबाईल टीव्हीच्या जमान्यात बायबल व्हायला लागली. ते काय माझं मत असं आहे का ते काय गीता गाथा भागवत हे ग्रंथ उचकटणार नाहीत, पण छोटासा हरिपाठ, तो हरिपाठ आम्ही शाळांनी वाटतो. ते हरिपाठ एक अभंग तिच्या डोक्यात घुसवा, अवघ्याची संसार सुखाचा करीन. हा कलांचे काही तास आहेत, त्या तासात जगाचा त्याचं आयोजन करू, त्या मुलांना ती अभंगवाणी शिकवू. आणि नगर तालुक्यामध्ये मॅडम प्रार्थना असे घेतात, इतनी शक्ती येतं आपलं काही घेतात, सुबह सबेरे लेकर तेरा नाम प्रभू, म्हणजे देवाची सकाळ सकाळ त्याला आठवण झाली पाहिजे. म्हणजे असं काहीतरी संस्काराची गरज आहे. त्याप्रमाणे यांच्या शिक्षण याच्यासाठी संरक्षणासाठी या सरांचं जे कार्य आहे त्याची गरज आहे. परंतु प्रत्येक शाळेमध्ये मला वाटतं परिपाठाला संस्कार काहीतरी होळं. आता तुम्हाला मला वाटतं गव्हर्नमेंट जर तुम्हाला पगार असेल तर भरपूर पगार मिळतो, बरोबर. त्या पगारापेक्षा जास्त तुम्हाला अलीकडे काम आहे, कारण पेपर वगैरे निघाले. पण मला असं वाटतं तुम्ही दूध घेता, दूध घेता 1 लिटरमध्ये गवळी 2 मापं टाकतो. तुमचं बारीक लक्ष असतो, तो पाणी ओततो किंवा काय, पण तरी तुमचं बारीक लक्ष असतं का हा फुल टाकतोय का अर्ध टाकतोय. तुम्ही बघत असता, तो फुलं टाकत असतो, पण तरी त्याच्याकडून एखादा टिपका हिंद काढला तर तो एक एक्स्ट्रा माप टाकतो. एक्स्ट्रा माप टाकतो, मग आपल्याला वाटतं अरे अर्ध माप टाकतो एक्स्ट्रा, आपल्याला समाधान वाटतं, आज आपल्याला काहीतरी फायदा झाला आहे. मग असं मला असं वाटतं तुम्ही सगळ्या शिक्षकांनी एक एक्स्ट्रा माप संस्काराचं मुलावर टाकावा. हां, ती माझी विनंती. धन्यवाद. सुदर्शन प्रबोधन न्यूज. हां तुमचं. हां नमस्कार. आमचे मुलांचे प्राचार्य आहेत. हा पहिले 12वी सुरू झाली आणि यांचं काम म्हणजे कामच आहे, दिशादर्शक काम आहे, हो नुसतं काम नाही. कारण माझी दोन्ही मुलं 12वी इथं झाली आहेत. पहिल्या लिस्टला तुम्ही अमित मिडगुले असेल पहिल्या वर्षाचा, काय ना नाव आहे ना. ते पण जाते गाव सातो पाटीलवरून काढून मी इथं घातली होती. तिथे पटसंख्या कमी होती, त्यामुळं जास्त कमी विद्यार्थी जास्त लक्ष दिलं. ठीक आहे सर, काय म्हणताय स्पर्धेविषयी? हे ताईंचं काम आहे, चांगलं काम आहे का? बाल रंगभूमी स्पर्धा ही मुलांच्या कला कौशल्यांना वाव देणारी स्पर्धा आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये मुलांमध्ये संगणक वापराचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. या परिस्थितीमध्ये मुलांनी आपल्या स्वतःच्या जिवंत कलांना अधिक वाव देण्यासाठी बालरंगभूमी परिषद पुणे त्यांचे सर्व कार्यकर्ते, प्रामुख्याने या बालरंगभूमीच्या अध्यक्षा दीपालीताई शेळके, उपाध्यक्ष अरुण पटवर्धन, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी इयत्ता 5वी ते 9वी या वयोगटातील मुलांसाठी ज्या नाट्यछटा आहेत, नाट्यभूमिका आहेत, त्याचप्रमाणे आपल्या नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये क्षमतांची वृत्ती होणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून इतिहास, विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र या सर्व विषयांना स्पर्श करणाऱ्या नाट्यछटा आज आमच्या श्री संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जातेगाव बुद्रुक या ठिकाणी सादर होत आहेत. या स्पर्धेसाठी एकूण 560 विद्यार्थी श्री संभाजीराजे विद्यासंकुलाच्या केंद्रावरती सहभागी झालेले आहेत. बरं, याचा मुलांना फायदा होईल म्हणजे तुमचं जसं वक्तृत्व चांगलं आहे म्हणून तुम्ही उंच गाठत गेलात, तुमच्यासारखी पिढी तयार व्हा. स्पर्धांचा उद्देश हा विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणं हा आहे. या विद्यार्थ्यांमधनं चांगल्या प्रकारचे निवेदक, चांगल्या प्रकारचे कलावंत आणि त्यांचं जे अभिनय कौशल्य आहे याला जर आपण उत्कृष्टरित्या वाव दिला तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये, देशामध्ये वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरती जे समारंभ होतात, अशा पद्धतीनं कार्तिकी गायकवाडांपासून मुग्धा वैशंपायन यांच्यापर्यंत गीतांमधून मुली राष्ट्रीय स्तरावरती गेल्या. याच मुलींमधनं पुरुषोत्तम करंडकाची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने होते. नाटकांमध्ये विवा शिरवाडकर, प्रभाकर पणशीकर, नंतर गणेश गडकरी यांनी दिलेलं योगदान विचारामध्ये घेऊन
मुलांनी त्यांच्याशी संदर्भात छोट्या छोट्या नाट्यछटा वाचून या कामकाजातून सादरीकरण केलेलं आहे आणि निश्चित रूपानं मुलांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरचा नाटकातील प्लॅटफॉर्म या निमित्तानं उपलब्ध होईल. धन्यवाद कोरे सर. तर याचा काय थोडक्यात काय फायदा याचा आपल्या बाल रंगभूमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे ज्ञानसंकुलामध्ये आज खऱ्या अर्थानं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शासनाला अभिप्रेत असणारं शिक्षण म्हणजे मुलांचा सर्वांगीण विकास या दृष्टीने बालरंगभूमीच्या अध्यक्ष दीपालीताई शेळके उर्फ माई, त्यांचे सहकारी पटवर्धन सर, दुसरे सहकारी संजयजी तांबे, विद्यालयामध्ये आयोजनासाठी परवानगी दिलेले आमचे मित्र मार्गदर्शक आणि आम्ही ज्यांना शिक्षणातले गुगल म्हणतो या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय तुके सर, सर्व या ठिकाणी मुलांना सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे माझे गुरुदेव शिक्षक शिक्षिका बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः मी बालरंगभूमीला मनापासून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर च्या वतीने धन्यवाद देतो. संतांनी असं म्हटलंय की अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोकी. म्हणजे संतांना अभिप्रेत असणारं जे काम आहे ते काम खऱ्या अर्थानं ही बालरंगभूमी करते आहे. अलीकडच्या काळामध्ये ती भूमिका बदलून त्या अभंगाचं रूपांतर असं होऊ पाहत आहे, अवघाची संसार एकट्याचा करीन वाटच लावीन एकाकाची. या वृत्तीनं न जाता खऱ्या अर्थानं बालरंगभूमी सर्वसमावेशक काम करते. त्याचा सार्थ अभिमान आम्हाला वाटतो. आम्हा गुरुदेव शिक्षकांचं काम अशा प्रकारच्या समाजातील संस्था करतायत आणि त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये निश्चितपणे जे शासनाला अभिप्रेत असणारं सर्व गुणसंपन्न सर्वांगीण विकासाचं शिक्षण मिळतंय. याबद्दल मी माझ्या केंदूर हायस्कूलच्या वतीने आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था एक महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्थेच्या वतीने बालरंगभूमीला आणि त्यामध्ये पार्टिसिपेट झालेले माझे सर्व स्पर्धक जे आहेत त्यांना मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो. धन्यवाद. ही मुलगी कोणत्या शाळेतली? मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन या शाळेमधून आली. आता कितवीमध्ये? मी आता 7वी मध्ये शिकते. याचा तुला काय फायदा वाटला याचा स्पर्धेचा? नाट्यछटा स्पर्धेमध्ये भाग घेऊन माझं नाटक कौशल्य अजून वाढलं. मला नाटक कसं करायचं, कधी किती वेळाचं असतं ते कळलं. थोडंफार शिकायला मिळालं. तू हा बोला ना, तू वेशभूषा केली आज, कोणती वेशभूषा आहे? मी सरपंच बनली गावाची आणि ती एक गावठी बाई असती आणि ती सरपंच झाली आहे. हां. आणि मला नाट्यछटा हा विषय खूप आवडतो आणि या शाळेने त्या नाट्यछटा या विषयाला दाद दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी गणेश गव्हाणे कोरेगाव भीमा इथून आलोय. मी माझ्या मुलीला घेऊन आलो इथं. प्रथमतः नाट्यछटा हा प्रकारच नवीन वाटला होता. नंतर 2 वर्षापासून समजला तो नाट्यछटा हा प्रकार काय आहे आणि नाट्यछटा त्याची तयारी करताना मला प्रकर्षाने हे जाणवलं की मुलं मोबाईलपासून दूर गेलेली आहेत तेवढ्या काळापुरतं आणि हा फार मोठा फायदा आहे. आणि आजचं जर वातावरण पाहिलं तर आजचं ह्या ग्राउंडवर आपल्या ह्या शाळेच्या समोर असं वातावरण आहे जिकडे म्हणतात ना ते इकडे तिकडे चोहीकडे आनंदकडे हे वातावरण तुम्हाला आज ग्राउंडवर दिसते. आज तुमच्या आमच्या सारख्या पालकांच्या हातात मोबाईल आहे, एकाही मुलाच्या हातात मोबाईल नाही आणि ही फार मोठी गोष्ट आहे. आता तुमचे विचार मी मोबाईल मधूनच पुढे पाठवणार आहे युट्यूबला. हे बरोबर आहे. हे मी तेच सांगतोय, तुमच्या आमच्या सारख्यांच्या आज हातात मोबाईल आहे पण आज दिवसभर एकाही मुलाच्या हातात मोबाईल दिसत नाहीये. हा फार मोठा फायदा आहे. चीनमध्ये 18 वर्षाच्या आतल्या मुलाला बंदी आहे, आपल्याकडे का नाही? कशासाठी? मोबाईल वापरायला. तसा मोबाईलचा फायदा पण आहे आणि दुरुपयोग पण केला जातो. तर बरं, ठीक आहे. नाट्यछटेचं हे काम दीपालीताई करतात, म्हणजे चांगलं काम करतात, मुलांच्या कलागुणाला वाव. आणि सर्वात महत्त्वाचं, जो वेळेच्यासाठी वापरतात तो मोबाईल मधला टीव्ही मधला वापरतात, तो सगळ्यात मोठा फायदा आहे.
प्रोत्साहन भेटतं ह्या गोष्टींना, पण आपल्या खेडेगावांमध्ये तेवढं भेटत नाहीये. तर यांनी आपल्याला आपल्या मुलांसाठी प्लॅटफॉर्म करून दिलाय, हा वाव देण्यासाठी खूप छान केलेला. झाले. धन्यवाद. एकूण हा नाट्यछटा स्पर्धा ही सर्वच दृष्टीने चांगली आहे, म्हणून दीपालीताई शेळके आणि यांना उपलब्ध करून दिलेले जातेगाव विद्यालयाचे प्राचार्य आपणा सर्वांचा आभार. सुदर्शन न्यूज, सणसवाडी, पुणे. तर या ठिकाणी मुलांची स्पर्धा झालेली आहे. बाल रंगभूमी परिषद पुणे जिल्हा शाखा त्यांची शिरूर तालुक्यातर्फे ही स्पर्धा झालेली आहे आणि या ठिकाणी थोड्याच वेळात बक्षीस वितरण या ठिकाणी थोड्याच वेळात होणार आहे. जातेगाव विद्यालयाचा हा प्रशस्त आवाज स्पर्धा होऊन ही मुलं रिलॅक्समध्ये बसलेले आहेत. प्रथमच फेरी रविवार दिनांक 17 ऑगस्ट, आज 17 ऑगस्ट रोजी ही स्पर्धा या ठिकाणी झालेली आहे. थोड्याच वेळात त्या ठिकाणी बक्षीस वितरण होणार आहे. आयोजक या ठिकाणी आयोजक आहेत रामदास थिटे, विजयकुमार तांबे, संजय तांबे, हेमंत तोगडे, शंकर घोरपडे, श्रीमती गौरी लोंढे, सुधीर कदम, सर्व विजेतांना पत्रध्वनी नारायण करते. नाट्यछटा स्पर्धेचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. दर्शन प्रबोधन हे सणसवाडी.